गेली 8 ते 10 दिवसापासून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याला दुबार पेरणीचं संकट ओढावत आहे आणि या संकटामुळे सध्या तरी शेतकरी जो आहे तो चिंतेत आहे। त्यामुळे पाहूया आपण हा एक स्पेशल रिपोर्ट। पावसाअभावी शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात बळीराजावर पुन्हा एकदा नैसर्गिक संकटाचं सावट गडद झालं आहे। आधीच जवळपास महिनाभर उशिरानं सुरू झालेल्या पावसानं सुरुवातीला काही दिवस समाधानकारक हजेरी लावली। त्यामुळे जमिनीतील ओलाव्याच्या भरोश्यावर शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, मका आणि इतर खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली। मात्र त्यानंतर पावसानं अचानक दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा थेंबही न पडल्याने शेतातील पिके उगवणीनंतर करपू लागली आहेत। जमिनीतील ओलावा झपाट्यानं कमी होत असल्यानं पिकांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे। परिस्थिती अशीच कायम राहिल्यास अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं मोठं आर्थिक संकट ओढावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। संपूर्ण जून महिना जवळ कोरडाच गेला आपल्याला, पाऊस झाला नाही। जुलैच्या थोडा सुरुवातीला उलचा पाऊस झाला, त्या पावसाच्या ओलीवर लोकांनी पेरण्या केल्या, पण आता ते पुन्हा पाऊस दडी मारलेली आहे। त्यामुळं परत काय पाऊस लोकांना वाट पाहायची गरज आलेली। त्यामुळे जे पेरलेले लोकांनी पिकं ते पुन्हा जाणार आणि पुन्हा दुबार पेरणीचं संकट त्यांच्या माती पडणार। आम्ही सध्या कपाशी, सोयाबीन, काही मका लावल्या जनावरांच्या चाऱ्यासाठी, असे वेगवेगळे पिकं केलेले। साधारणतः एवढ्या 7-8 दिवसात जर पाऊस झाला तरच या पिकांना थोडं फार जीवदान मिळेल, नाहीतर मग हे पिकं काही दम धरू शकणार नाही। तेव्हा लोक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत। आधीच बियाणे, खते, औषधे आणि मशागतीवर मोठा खर्च केलेल्या शेतकऱ्यांसमोर पुन्हा पेरणी करण्याची वेळ आल्यास आर्थिक अडचणी आणखी वाढणार आहेत। दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांची पेरणी अद्याप बाकी आहे त्यांच्या समोरही मोठा पेच निर्माण झाला आहे। आता पेरणी करावी की आणखी पावसाची वाट पाहावी असा प्रश्न त्यांना सतावत आहेत। पावसाळा सुरू होऊन 1.5 महिना उलटूनही अनेक भागांत पुरेसा ओलावा निर्माण झालेला नाही। त्यामुळे खरीप हंगामात अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकला असून बळीराजा चिंतेत आहे। झाला ना 10-12 दिवस पाऊस चालला तोपर्यंत एवढा फुल पाऊस झालाच नाही ना। त्याच्या वल्यावर आम्ही पेरलं पण ते आता आकसून राहिलं ना। आता काय करणार आहे, पावसाची वाट पाहून राहिलं। पेरणी आता सोयाबीन पेरलं, मका पेरली, तूर पेरली। पाऊस थोडा झालेला आहे, पाऊस काय एवढा झालेला नाही आहे। हवामान विभागाकडून लवकरच चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असला तरी प्रत्यक्षात दमदार पाऊस पडणं हीच शेतकऱ्यांची सर्वात मोठी अपेक्षा आहे। एकीकडे सोयाबीन, कापूस आणि मक्यासारखी पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत, तर दुसरीकडे दुबार पेरणीचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे। आता येत्या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला तरच खरीप हंगाम सावरण्याची आशा आहे, अन्यथा उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते। शेतकऱ्याला नेहमीच नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो आणि आजही खरीपाच्या पेरण्या झाल्या आहे। मात्र अचानक पावसाने उघड दिल्याने आता शेतकरी पुन्हा दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे। त्यामुळे जर 8 ते 10 दिवसामध्ये जर पाऊस नाही झाला तर पुन्हा शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट जे आहे ते ओढावणार आहे।